एका ट्रेनमध्ये 1200 लोकांच्या गटात काही कॅप्टन आणि काही सैनिक होते. 1200 जी लोक आहेत ते काय होते तर काही सैनिक होते आणि काही कॅप्टन होते. प्रत्येक 15 सैनिकांमागे एक कॅप्टन होता. तर एकूण कॅप्टनची संख्या किती? प्रश्न काय विचारले आपल्याला? तर एकूण कॅप्टनची संख्या किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. त्याने काय सांगितले? 15 सैनिकांमध्ये मागे किती? एक कॅप्टन. 15 अधिक 1 म्हणजे हा 15 सैनिक आणि त्याच्यामध्ये एक काय असणार आहे? कॅप्टन असणार आहे. असं एक त्यांचा ग्रुप असणार आहे. किती माणसांचा ग्रुप होणार आहे? 16. बरोबर आहे. टोटल माणसं किती आहेत? 1200. मग काय करायचं? 1200 भागिले 16. बघा किती येणार आहे? छोटा भाग लावूया आपण. 4 एकीचा 9, 4 चोक 16. 4 एके 4 जण 4 3 12. शून्याचा 0 शून्याचा 0. नंतर भाग बघा कितीने जातोय? 4 एके 4 4 2 8 4 3 12 4 4 24 4 7 4 एके 4 4 7 28 राहिले 2 4 पंचे 20. उत्तर किती मिळालं आपल्याला? 75. म्हणजेच एकूण कॅप्टन किती असणार आहे? एकूण कॅप्टन 75 असणार आहेत. कारण 1200 मध्ये आपण किती किती लोकांचे गट केलेले आहेत? 16 जणांचे गट केले आहेत. जेवढे गट मिळणार आहेत तेवढेच आपल्याला कॅप्टन मिळणार. तर प्रत्येक गटामध्ये एक कॅप्टन असणार आहे. म्हणजेच एकूण कॅप्टनची संख्या किती मिळाली? एकूण कॅप्टनची संख्या आपल्याला मिळालेली आहे 75.